रिसेंटली एका क्लायंटचा कॉल आला की ज्याच्यामध्ये त्यांच्या डॉगला टेस्टिकल्सवरती सिव्हिअर स्किन इन्फेक्शन झालंय आणि ती जागा खूप नाजूक असते. त्याच्यामध्ये जर लीक केलं गेलं कंटिन्युअसली डॉगकडून तर त्या जागेचा वुंड हा सिव्हिअर होऊ शकतो आणि त्याला पुढे सर्जरी करावी लागू शकते. अशा केसेसमध्ये आम्ही सुचवलं की पहिला तर वेटकडे जा. वेटकडे गेल्याशिवाय तुम्हाला त्याला पर्याय नाहीये. कारण वेट तुम्हाला राईट गायडन्स आणि मेडिकेशन्स करून त्याच्या ट्रीटमेंटला मदत करू शकतो. पण पेट पेरेंट्सनी घरात एखादं इन्फेक्शन किंवा असे ॲलर्जी जर बघितल्या तर त्याचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एलिझाबेथ कॉलर घरात ठेवणे. एलिझाबेथ कॉलर, ज्याला आपण ई कॉलर सुद्धा म्हणतो, ही एक प्रोटेक्शन लेअर असते की तुमच्या डॉग्सला त्याचं झालेलं वुंड किंवा त्याला झालेलं इन्फेक्शन लीक करणं किंवा चावण्यापासून थांबवतं, जेणेकरून ज्या परिस्थितीत ते वुंड आहे ते अजून खराब होत नाही. त्यामुळे तुमचा डॉग व्यवस्थित राहतो आणि वेटकडे जाईपर्यंत ती कंडिशन वर्स होत नाही. अशा केसेसमध्ये वेटरनरींचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुम्ही मेडिकेशन्स करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे केसेस खूप सिव्हिअर होऊ शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा पेट्स अँड मीला आणि असेच काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये विचारा किंवा DM करा.